नमस्कार. आपण बघत आहात तारतम्य. मी शिवाजी जवरे. मित्रहो, आज आपण अर्थव्यवस्थेसंबंधी थोडी चर्चा करूया. पंतप्रधान मोदी हे सातत्यानं आपली आजची भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक मानांकनामध्ये 5व्या क्रमांकावर असून तिला पुढच्या कार्यकाळात मी 3ऱ्या क्रमांकावर आणून दाखवीन, असं ते अधूनमधून म्हणत असतात. प्रत्येक राजकारणी हा येत्या निवडणुकीत आमचाच पक्ष किंवा व्यक्तिगतरित्या मी जिंकणार, अशाच प्रकारचा आत्मविश्वास त्याच्या प्रत्येक वक्तव्यात व्यक्त करीत असतो. राजकारण म्हणताना इतकं सत्यवादी असलं, की नाही आता पुढच्या वेळेस काही आमचं फारसं एवढं खरं नाहीये, बहुतेक कदाचित मी पडून जाईन पुढचं इलेक्शन किंवा यावेळेस आमच्या पक्षाच्या जागा घसरणार आहेत, ही गोष्ट मान्यच करावी लागेल. असं कोणी राजकारणामध्ये नसतं. ही गोष्ट सगळ्यात आधी आपण मान्य केली पाहिजे. म्हणून पंतप्रधानांचं ते जे विधान आहे, की येत्या पुढच्या कार्यकाळामध्ये देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर आणून दाखवू, हे विधान अप्रत्यक्षरित्या असं सांगते, की बुवा येती निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत. म्हणजे 3ऱ्याने सुद्धा मीच पंतप्रधान होणार किंवा 3ऱ्याने सुद्धा आमच्याच पक्षाचं सरकार येणार. असं ते मोठ्या एलोक्वेंट लँग्वेज म्हणजे अत्यंत अलंकारिक किंवा मोठ्या चमत्कृतीपूर्ण भाषेमध्ये ते म्हणत असतात. म्हणजे हे त्यांचं एक प्रचारी वक्तव्य आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. असो. पण होते काय, की कधी-कधी ते ज्या प्रकारचे दावे करतात, आधी विरोधक ते दावे नाकारतात आणि मग त्यापैकी काही गोष्टी जेव्हा वास्तवात येऊ लागतात किंवा वास्तवात दिसायला लागतात, पृष्ठभागावर जेव्हा ते अस्तित्वात दिसायला लागतं, तेव्हा विरोधक काय करतात, की ते मान्य करण्याऐवजी त्याला दुसरं कुठलं तरी एखादं डागाळलेलं थिगळ आणून जोडण्याचा प्रयत्न करतात, की हे तर असं आहे, मग ते 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 करून काय फायदा? अरे बाबा, पण तुम्ही आधी तेही नाकारलं होतं ना. आता ते झालं, तर तुम्ही त्याला दुसरं काहीतरी आणून ठेवता आणि त्यातून होते काय, विरोधक उघडे पडतात. ही विरोधकांची हानी वेगळी असू द्या. विरोधकांची किंवा विरोधकांच्या पक्षाची ही जी हानी होते, त्यांचं जे प्रतिमाभंजन होतं किंवा त्यांच्याविषयी मतदारांच्या मनामध्ये जो एक भ्रमनिरास होतो आणि परिणामी मग ते अधिक तो जो जनमताचा प्रवाह आहे, तो अधिक घट्ट होत भारतीय जनता पक्षाकडे जातो किंवा मोदींकडे, विशेषतः मोदींवर विश्वास टाकणाऱ्यांकडे अधिक जे ध्रुवीकरण व्हायला लागतं. त्यातून मग आपण ज्या सशक्त किंवा सुदृढ लोकशाहीची कल्पना मांडतो, लोकतंत्राची कल्पना मांडतो, की विरोधकांकडेही चांगल्या प्रकारचं संख्याबळ असलं पाहिजे. विरोधकही तेवढ्याच तोडीचा आहे, अशा प्रकारची अवस्था हे सुदृढ लोकतंत्राचं लक्षण आहे. नेमकं तेच विरोधकांच्या चुकांमुळे किंवा विरोधकांच्या ह्या अशा काही गोष्टींमुळे होत नाही. आणि मग त्यांनी काय होते, की अ, कुठे आहे विरोधक? कोणाशी लढायचं? अशा प्रकारच्या वल्गना मग सत्ताधारी पक्ष करत असतो आणि भारतीय जनता पक्षाचं जाणीवपूर्वक तेच होते आहे. म्हणजे विशेषतः तेच होते, की है कौन लढने वाला? इथपर्यंत त्यांची मजल जाते. आता उदाहरणार्थ एक मागचं उदाहरण घेऊ आणि एक आजचं जी-डी-पीचं उदाहरण घेऊ. मागचं उदाहरण हे, की 370 कलमचं तुम्ही काय करणार? 1999 मध्ये तुम्हाला आठवत असेल, की हे लोक 370 काश्मीरमधलं जे कलम आहे, म्हणजे काश्मीर राज्याच्या विशेषाधिकारासंबंधीचं जे कलम होतं 370 आणि 35 त्याचं तुम्ही काय करणार? तर त्यावेळेस भारतीय जनता पक्ष, लालकृष्ण अडवाणी किंवा अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांची जी काही टीम किंवा तो एकूण जो पक्ष आहे तो किंवा अ, असं मानलं जातं, की त्याची जी एक बॅकसीट ड्रायव्हर ज्याला म्हणतो आपण. बॅकसीट ड्रायव्हर म्हणजे प्रोपेलर. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असं एक मानलं जातं. आपण ते सत्य आहे की नाही हेही म्हणू शकत नाही आणि ते असत्य आहे असंही म्हणू शकत नाही. असेल कदाचित. त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणत होते, की 370 कलमचं काय करणार? 35 चं काय करणार? तर जवळपास आज 22 वर्षापूर्वी 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींचं ते छोटंसं
राजीनामा देण्याआधीचं राष्ट्रपतीकडे जाऊन आमचं सरकार गडगडलं आहे बुवा. आमचं सरकार म्हणजे उभं राहत नाही, आमच्यावर अविश्वास प्रस्ताव जो आहे त्याला जे स्पष्ट बहुमत सिद्ध करण्याची जी क्षमता असते सदस्य संख्येची ती आमची नाही आहे, हे सांगण्यासाठी ते राष्ट्रपती असताना त्यांनी जे भाषण केलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं असं की हाँ हाँ 370 कलम और 35 जो है उसे रद्द करना हमारे कार्यक्रम में है ही, लेकिन आज हमारा बहुमत नहीं है. तर त्या बोलण्यामध्ये जो आत्मविश्वास टपकत होता, जी खंत टपकत होती, दोन्ही खंतही आणि आत्मविश्वासही, त्याचं प्रत्यंतर नंतर बरोबर 20 वर्षांनी 2019 मध्ये आलं. ते त्यांच्या याची देही याची डोळा त्यांना नसेल बघायला मिळालं ते, परंतु त्यांच्या वारसदारांनी ते करून दाखवलं. मग करून दाखवलं त्यावेळेस विरोधक काय म्हणजे आधी विरोधक काय म्हणजे त्याचं काय करणार ते पहिले सांगा. मग ते म्हणाले, "हां, मी करणार." मग ते करणार तर मग करून दाखवा. मग करून दाखवलं तर मग काश्मीरी जनतेचा यांनी विश्वासघात केला. आता उत्तर काश्मीरमधल्या मतदारसंघांची अशी रचना केलेली आहे, की त्यातूनच असे विधायक आले पाहिजेत, की त्यांचंच नेतृत्व ते म्हणतील तोच माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे. म्हणजे लडाखमधल्या माणसाला मुख्यमंत्री व्हायची संधी नाही. जम्मूमधल्या माणसाला मुख्यमंत्री व्हायची संधी नाही. म्हणजे जे काही मोजके 2-3 घराणे आहेत, सईद घराणं, अब्दुल्ला घराणं, त्यातलाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यांनीच सर्व काही शासनाचे सगळे लाभ त्याचा म्हणजे लाभावरती डल्ला मारला पाहिजे. अन्य सर्वसामान्य काश्मीरी जनता गेली वाऱ्यावर उडत. अशा प्रकारची जी एक अनागोंदी व्यवस्था होती, त्या अनागोंदी व्यवस्थेला छेद दिला गेला. आज ती शाहीद रशीद नावाची जी कोणती प्राध्यापिका आहे, ती जी एकेकाळी ती मोदींची विरोधक होती, ती आता सांगते की नाही काश्मीर खूप चांगलं सुधारते आहे. काश्मीरमध्ये चांगलं परिवर्तन झालं आहे. तिची गोष्ट खरी मानायची, नाही मानायची तो भाग वेगळा. विषय आपला हा चालू आहे, की विरोधक काय करतात, की एखाद्या गोष्टीवरती आधी सरकारला, मोदींना, भारतीय जनता पक्षाला डिवचतात कुठल्यातरी मुद्द्याबद्दल. डिवचतात, नकारतात आणि ते व्हायला लागलं, की नंतर मग दुसरंच काहीतरी आणून ठेवतात. त्याच्यामुळे होते काय, की ते एक वेळी तोंडावर पडतात आणि नंतर तोंडावर पडतानाही पडत राहतात. म्हणजे त्याचं पडणं हेच चालू आहे. परत सांगतो, ही गोष्ट काही लोकतंत्राच्या दृष्टीनं स्वागतार्ह वगैरे नाहीये. बीजेपीचे समर्थक, मोदींचे समर्थक, त्यांना भलेही त्यात आनंद वाटत असेल, की विरोधकांची बघा कशी फजिती होते वगैरे. पण ज्याला आपण सशक्त लोकतंत्र म्हणतो, त्या सशक्त लोकतंत्राच्या दृष्टीतून विरोधक इतका ठेंगणा, इतका नाटा आणि असा वेळोवेळी तोंडावर पडणारा असणं, हे चांगलं लक्षण नाहीये. तर मग आता अशा प्रकारे जे वास्तव आहे किंवा जे हितकारक आहे, त्यालाही केवळ आपण विरोधक आहे म्हणून हितकारक म्हणायचं नाही. वास्तव दिसतं तरी त्याला मान्य करायचं नाही. हा जो फजितवाडा विरोधकांचा झालाय, तो झाला 370 बद्दल. आता आपण बघूया नोटाबंदीबद्दल. नोटाबंदीचे आपण जर व्यवस्थितपणे समाजाच्या जो एक स्ट्राटा आहे, समाजाचा एक स्तर आहे, त्यात जाऊन जर आपण लोकांचं जनमत घेतलं, तर नोटाबंदीमुळे कुठले गरीब माणसं वगैरे काहीही त्रस्त झालेली नव्हती. काही त्यांचे कुठले व्यवहार अडले नाही, काही नाही, काही नाही. सर्व सुरळीत चाललं गेलं. कुठल्यातरी बँकेच्या रांगेत 80 प्लस मायनसची म्हणजे 80 उणे अधिकची काही माणसं त्या ह्याच्यात रांगेमध्ये मेली असतील, तर तो एक कोइन्सिडन्स आहे, तो एक योगायोग आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. तो योगायोग आहे. रांगेत उभे राहिलेले लोक मेले अशातला काही भाग नाही. उलट बाहेर पडलेले लोक हे घरात किंवा कोणाड्यात नसताना बाहेर पडलेले लोक असल्यामुळे त्यांना उलट वैद्यकीय उपचाराची अधिक संधी होती. पण आता ते मुळातच व्याधीग्रस्त, त्यातही 75-80च्या जवळपासचे लोक. त्यामुळे तो एक साहजिक मृत्यू असा सुद्धा लोकांनी अर्थ घेतलेला आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात विरोधकांना अशी आशा होती, की हे मुद्दे लोकांना मोदींच्या विरुद्ध मतदान करायला भांडवल म्हणून उपयोगी पडतील, ते उपयोगी पडले नाहीत. मला नोटाबंदीचं समर्थन करायचं आहे अशातला बिलकुल भाग नाही. परंतु नोटाबंदीचा निर्णय हा मोदी विरुद्ध मतदान व्हावं अशा प्रकारचा उपयुक्त म्हणून ठरला नाही, एवढं सांगायचं आहे.
जर ठरला असता तर 2016ची जो निर्णय होता नोटाबंदीचा, तो निर्णय 19ला त्याचे प्रतिबिंब उमटले असते. नाही उमटले त्याचे प्रतिबिंब. आता आपण बघूया जी-डी-पी बद्दल. जी-डी-पीची जी प्रगती आहे, ती प्रगती बरेच दिवस विरोधकांनी मान्यच केली नाही. होऊच शकत नाही, हे सगळं थापाचंच. पण जेव्हा वर्ल्ड मॉनिटरी फंड आणि बऱ्याचशा जागतिक बँका, जागतिक पटलावरच्या ह्या अर्थव्यवस्थेसंबंधीच्या ज्या काही संस्था, व्यक्ती आहेत. आता अमर्त्य सेनांची आधीची वक्तव्य बघा तुम्ही, किती प्रतिकूल होती भारतीय जनता पक्षाच्या सरकारसंबंधी, मोदींच्या धोरणासंबंधी, या सरकारच्या आर्थिक धोरणासंबंधी. अत्यंत प्रतिकूल बोलायचा तो माणूस. अमर्त्य सेन, नोबेल लॉरेटी असलेल्या अमर्त्य सेनांनी कदाचित या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जर त्यावेळेस तसं काही बोललं नसते, तर ते बरं झालं असतं. कारण एवढ्या मोठ्या माणसाच्या वक्तव्याच्या विसंगत परिणाम येणं, हे त्यांच्या एकूण वलयांना उणेपणा आणणारं असतं. आणि असं म्हणजे अशा प्रकारच्या शक्यता मोठ्या लोकांनी उगीच आपल्या हातांनी निर्माण करू नये, परंतु त्यांनी त्या केल्या. असो, ते जाऊ द्या. मग या जी-डी-पी बद्दल हेच, की जी-डी-पीचा प्रोग्रेस हा चुकीचा आहे, अपप्रचार आहे. ही नेहमी पंतप्रधान म्हणजे इलेक्शन मोडमध्येच असतात. 24/7 ही सीक दी इफेक्ट ऑफ इलेक्शन्स. आता तसं काही नाही आहे. मला असं वाटते, की तो जी-डी-पी जेव्हा खरोखर यायला लागला आणि त्याला अधिकाधिक मान्यता मिळायला लागल्या, अधिकाधिक या भारतीय अर्थव्यवस्थेकडे लोक कौतुकानं बोलायला लागले. आता या विशेषतः डाव्या अर्थव्यवस्थेच्या मान्य विद्वानांनी एक नवीन एक प्रचार सुरू केला आहे, की भारतासारख्या 140 कोटी लोकसंख्येच्या गरीब देशाला जी-डी-पीचा काय लाभ? जी-डी-पी वाढणं हे हा एक भ्रामक प्रकार आहे, भ्रामक प्रचार आहे, भ्रामक चित्र आहे. आणि ऑलिम्पिकमधली आणि एशियाडमधली पदकं आदिवासींना काय देणार? त्याच्यानंतर जी-डी-पी शेतकऱ्यांना काय देणार? सामान्य माणसांना मोठे महामार्ग काय लाभाचे? अशा प्रकारे मग आता म्हणजे आधी काय, की हे कुठले रस्ते बांधणार आहे? यांना काय अनुभव आहे? हे कसली अर्थव्यवस्था सांभाळणार आहे? यांना कुठले त्या परराष्ट्र धोरणाचे अनुभव आहेत? हे काय करणार आहे? हा प्रचार झाला. आणि त्यानंतर आता जे म्हणजे समोर जे काही दिसते आहे, यश आहे की नाही हे आपण म्हणू नये. कारण मग ते कसं होईल, मग म्हणजे तुम्ही या सरकारला यशस्वी सरकार म्हणता की काय? पण जे समोर आता दिसते आहे, जी-डी-पी दिसते आहे किंवा महामार्ग दिसत आहेत किंवा जागतिक पटलावरती, आंतरराष्ट्रीय पटलावरती भारताची भूमिका किती महत्त्वाची आहे, काय आहे वगैरे. तर ह्या गोष्टींना आता काय होतं, की आता दुसऱ्या गोष्टी जोडण्यात येतात, की 140 कोटी लोकसंख्या असलेल्या गरीब देशाला या गोष्टींचा काय लाभ? आता विशेष म्हणजे जर समजा आपल्याला ऑलिम्पिक आणि एशियाडमध्ये पदकं मिळाली नसती, तर मग आता जी काही अवस्था आहे, ती अवस्था काही आणखी सुधारलेली असती का? किंवा याच्या आधी पदकं नव्हती, तेव्हा ती अवस्था सुधारलेली होती का? अशातला काहीच भाग नाही. आणि आदिवासींना कसं मिळणार नाही? उलट आदिवासींमधल्या लोकांना, चंद्रपूरमधले कितीतरी लोक, कितीतरी त्या चंद्रपूरकडचे लोक आता राष्ट्रीय पातळीवरती खेळ या क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये बुलढाण्याचा एक मुलगा, तो सुद्धा आर्चरीमध्ये चांगल्या प्रकारे तो चमकून आलेला आहे. उलट आता अधिकाधिक क्रीडा क्षेत्र लोकाभिमुख होत आहे. आणि हे काही मोदींमुळे होत आहे मला तर असंही म्हणायचं नाही आहे. मोदींच्या आधी विनोद कांबळीसारखा प्लेयर जेव्हा क्रिकेटमध्ये आला होता, त्यावेळेसपासून ही तेव्हाच बिजरवलेली होती, की हळू या सगळ्या गोष्टी लोकाभिमुख होत आहेत. आणि लोकाभिमुख होत असताना त्याला आडकाठी आणू नये, हे समकालीन प्रत्येक सरकारचं काम असतं. ते या सरकारने केलेलं नाही आहे. त्यामुळे या लोकाभिमुखतेला अधिक वेग मिळतोय. आता विनोद कांबळींसारखे आणखी कानाकोपऱ्यातले, आणखी जे अपरिचित सामाजिक क्षेत्रामधली तरुण मुलं, तरुण मुली आता खेळामध्ये येत आहेत. त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि परत एकदा सांगतो, हे या सरकारचं काम अशातलं नाही. हे आधीपासूनच होत आलेलं आहे. त्याला गती मिळत आहे. त्याचेच हे परिणाम आहेत.
जीडीपी आता जीडीपी आल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की बा या गरीब देशाचा जीडीपीचा काय लाभ. जीडीपीचा लाभ असा की आज तुम्हाला मोठ्या रस्त्यांचे लाभ काही विशिष्ट श्रीमंतांना दिसतात, परंतु जेव्हा श्रीमंतांना काही लाभ होतात, श्रीमंत जेव्हा अधिक लांब उडी मारायला लागतात, तेव्हा अर्थातच त्यांची श्रीमंती किंवा त्यांचे व्यवसाय हे सुद्धा त्यांना बाहेरून सर्व्हिस देणारे, म्हणजे त्याला कंत्राटी पद्धतीनं काही लहान लहान कंपन्या लावतात, त्यांच्यावरती त्याचा परिणाम येतो. त्यांचा परिणाम त्यांच्या कामगारांवरती येतो. रोजगार हा असाच असतो. रोजगार म्हणजे मास्तरांच्या नोकऱ्या लागल्या, तहसीलमध्ये माझा मुलगा बाबू झाला, पंचायत समितीत साहेब झाला, जिल्हा परिषद, हा रोजगार नाही आहे. रोजगार हा अशाच प्रकारचा आहे. एका क्षेत्रामध्ये तुमचं कौशल्य आणि तुमच्या कष्टाची जिद्द याचा तुम्हाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की ही जी प्रगती तुम्हाला दिसते जीडीपीची किंवा अन्य प्रत्येक क्षेत्रातली जी तुम्ही प्रगती दाखवता, त्याचा परिणाम नाही कसा म्हणता? आता कोरोनामध्ये जो काही विनामूल्य रेशन देण्याचा उपक्रम होता, तो उपक्रम आणखी 5 वर्ष याही पुढे चालणार आहे अशी काहीतरी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ती घोषणा केली, त्या घोषणेच्या आधी आपण परिणाम बघूया. जर समजा तुम्हाला काही विशिष्ट मात्रेमध्ये रेशन जर विनामूल्य मिळत असेल, तर त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा आणि त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखामागे त्याला सहाय्यक म्हणून भूमिका करणाऱ्या त्याच्या गृहिणीचा, मोठ्या मुलाचा, मोठ्या मुलीचा किंवा ज्यांना जाण आलेली आहे अशा त्याच्या अपत्यांचा, त्या सर्वांचं ते एक सार्वजनिक काम आहे कौटुंबिक स्तरावरती, की आपल्याला जर एवढी गोष्ट जर मिळत नव्हती, तेव्हा आपण एवढे कष्ट करत होतो. आता एवढी गोष्ट जर मिळते, तर त्या तुलनेमध्ये आपली मासिक बचत झाली पाहिजे आणि ती बचत सत्कारणी लागली पाहिजे. म्हणजे ती बचत घरातलं पाव लिटर दूध असेल, तर ते अर्धा लिटर दुधावर खर्च झाली पाहिजे. पुन्हा आणखी घरामध्ये कुठला एखादं दैनिक येत नसेल, तर ते दैनिक आलं पाहिजे. दैनिक मुलांनी वाचलं पाहिजे. दैनिकातली कात्रणं काढली पाहिजे. दैनिकातल्या वार्ता नीट वाचल्या पाहिजे किंवा ह्या बचतीतून मुलांच्या शिक्षणावर खर्च व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी सांभाळल्या, तर तो प्रगतीच्या वाट्यामधून त्यांना तो वाटा मिळाला नाही काय, म्हणजे एकूण प्रगती जी आहे, ती गव्हर्नमेंट तुमच्या घरी येऊन तुमचा गॅस ओटा पुसून देऊन किंवा तुमचं घराचं उत्थान करून देणार नाही. इट इज युअर ड्युटी. ते तुमचं काम आहे, की ज्या योजनांचा लाभ तुम्हाला अन्य कुठेतरी मिळाला, त्याचं रूपांतर तुम्ही तुमच्या एकूण झेप घेण्यामध्ये करून घेतलं पाहिजे, की तिकडचा पैसा वाचला, तो पैसा नियमितपणे वाचवायचा. वाचलेल्या पैशाची आर-डी काढणे किंवा त्या नियमित बचतीतून जी राशी तयार होईल, ती राशी कुठल्यातरी शिक्षणावर खर्च होणे, कुठल्यातरी आणखी एखाद्या उत्पन्नाच्या किंवा माझ्याकडे मशीन जुनी होती, तर आता बाईला शिवायला नवीन मशीन आणून दिली आणि अशा प्रकारे आपला जो एक पूरक व्यवसाय तो वाढवला. अशा प्रकारे त्याचे रिपल्केशन्स, त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, त्याचे पाठोपाठ होणारे परिणाम आहेत, ते आपण वाढवू शकतो. म्हणून मित्रहो, ह्या अशा काही योजना आहेत, की त्या गरीब 140 लोकसंख्या असलेल्या देशाचं काय, तर त्याचं हे आहे. हा निर्णय त्याच्यासाठी आहे. शेतकऱ्यांना ₹6,000 वर्षाकाठी द्यायचं ते आहे. आता यांनी काय होते, ₹2,000 3 वेळा वर्षातून मिळणं, एखादं इलेक्ट्रिक बिल भरलं जाते, एखादी उधारी दिली जाते. ह्या सगळ्या लहान-लहान लाभाच्या एकसमयावच्छेदे करून नंतर जो काही एक लाभ मिळू शकतो, त्या लाभाचा एक स्प्रिंगबोर्ड सारखा उपयोग करून आपण पुढे झेप घेऊ शकतो. हे ज्याचं त्याचं कर्तव्य आहे. अशीच प्रगती असते. प्रगती हा एक कलेक्टिव्ह एफर्ट असतो. सगळ्या देशाची जी प्रगती आहे ती एक सार्वजनिक सर्वांच्या समुच्चयतून, कौशल्यातून, कष्टातून साधावायचा विकास असतो. तर अशा प्रकारे ह्या विकासाच्याच गोष्टी आहेत. परंतु मग अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानंतर मग काय सांगायचं, की हे पुढच्या निवडणुकीची व्यवस्था आहे की काय? आता लोक कल्याणकारी घोषणा केल्या तर त्या पुढच्या निवडणुकीसाठी आहेत की काय? आणि जी-डी-पी किंवा पायाभूत सुधारणा करताना मग ह्यांनी गरिबांचं काय होणार आहे? अशा प्रकारचं एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह सुद्धा डाव्या विचार पद्धतीचे लोक एक सध्या आणत आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीतून आपण एक संतुलित विचार केला पाहिजे. एक तारतम्य ठेवलं गेलं पाहिजे, की कुठले आर्टिकल्स आता कोणत्या उद्देशाने लिहिले जात आहेत आणि कोण कशा प्रकारे आता प्रचार करीत आहे.
आणि सरकारसुद्धा म्हणजे जसं आपण एक स्केप्टिकल, संशयग्रस्त नजर आपली जशी अपप्रचारावर असली पाहिजे, विरोधकांवर असली पाहिजे, तशी ती सरकारवर सुद्धा असली पाहिजे. तरच आपण एक व्हिसल ब्लोअर सिटिझन्स म्हणजेच की पहारा देणारे नागरिक आहोत, असं आपण म्हणू शकू. आणि मित्रहो, ज्या देशाचे, ज्या समाजाचे नागरिक पहारा देणारे असतील, व्हिसल ब्लोअर असतील, त्या देशाच्या लोकतंत्राला कधीच म्हणजे कुठल्याच प्रकारची कधीच आपत्ती येऊ शकत नाही. आली तरी ती आपत्ती सहजपणे निवारता येईल. कारण तिथले नागरिकच जर व्हिसल ब्लोअर असतील, तर अशा व्हिसल ब्लोअर नागरिकांचं नेतृत्व सुद्धा तसंच सजग आणि सामर्थ्यवान असतं. धन्यवाद. आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलला, या व्हिडिओला प्रोत्साहन द्या.